गजर माऊलीचा गजर माऊलीचा जय जय राम प्रसाद जय जय राम प्रसाद रूप पाहता
सुख दुःख नाही चाड अनिक जायाजन करी न धरिया अनिक सायासन करी धरिया अनिक सायासन करी न धरिया अनिक सायासन करी धरिया होईन उदास सर्व भावी होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे नाम कीर्तन संताचे पूजन नाम कीर्तन संताचे पूजन नाम कीर्तन संताचे पूजन नाम कीर्तन संताचे पूजन लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी मोक्ष महाघरी कमरी हे दासी मोक्ष महाघरी कमरी हे दासी महाघरी कमरी हे दासी महाघरी कमरी हे दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे होय सांगो ऐसे तुका म्हणे होय सांगो ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरि लोटांगण महाद्वारी हरि लोटांगण महाद्वारी बार घुमाई बार कुमार बार कुमार बार घुमाई बार कुमार बार कुमार यासाठी देवा घेईना मी जन्म यासाठी देवा घेईना मी जन्म यासाठी देवा घेईना मी जन्म यासाठी देवा घेईना मी जन्म
विठ्ठल 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 याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही चाड आम्हा अनेक सायास न करी न धरियास होई न उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संताचे या सरे चरणा संताचे सरे चरणा संताचे या दानच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका सदा प्रभु के चरणों में पुनि पुनि करू प्रणाम कहूँ तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताची पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी आजच्या या 7व्या दिवसाच्या कीर्तनाच्या निमित्ताने
निवडलेला हा अभंग आपल्या देहूचे महान भगवत भक्त श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा 5 कडव्याचा बसलेल्यापैकी टाळकऱ्यांना सर्वांना परिचित असलेला असा हा 5 कडव्याचा अभंग आहे. या अभंगाचा काही भाव तुमच्या समोर सांगण्यापूर्वी, या अभंगाचं काही विवेचन तुमच्या समोर करण्यापूर्वी माझ्या दृष्टीने छोटासा परिहार. भगवान पंढरीरायाच्या कुलदैवत हनुमंत आपलं खंडेरायांच्या ग्रामदैवत हनुमंतरायांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र मरळ गावामध्ये राहणाऱ्या तुम्हा सर्व भक्त भाविकांच्या विशेष अशा सहकार्याने आदरणीय माझे अंतस्थ महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकार, माझे बालमित्र साहेबभक्त प्रेम ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या सत्प्रेरणेने मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रख्यात गायनाचार्य माझे जीवलक परमार्थ प्रेमी दिगंबरजी महाराज दामोदरांना, मृदंग सम्राट निळकंठ महाराज, चिंतामण महाराज आदी करून या सर्व महाराष्ट्रातील नामांकित गुणीजनांच्या उपस्थितीने गेल्या 32 वर्षापासून चालत आलेला आपल्या या मरळ गावचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षाच्या या नाम सप्ताहामधली आजची ही 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा अर्थात तुम्हा सर्वांमुळे माझ्या वाट्याला आली. तेव्हा जशी मला भगवान परमात्मा बुद्धी देतील तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगावर मला जसं काही बोलता येईल तसं मी नियोजित वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं म्हणजे इथे मरळला आल्यानंतर तुमची जी भावना आहे, तुमची जी श्रद्धा आहे, तुमचं आम्हा सर्वांवर असलेलं जे प्रेम आहे, तुमची ती श्रद्धा, तुमची ती भावना बघितल्यानंतर आमचं हृदय भरून येतं. तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्र फिरतो. 45 वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं प्रसाराचं काम मनोभावे करतो. अशी महाराष्ट्रामध्ये अनेक गावं आहेत, परंतु त्यापैकी आमच्यावर नितांत भावना, प्रेम, श्रद्धा असलेलं आपलं हे मरळ गाव. खरं म्हणजे मगाशी आमच्या सचिन दादाच्या घरी जेव्हा आम्ही बसलो तेव्हा तुमची ती भावना, श्रद्धा बघितल्यानंतर आमच्या डोळ्याला पाणी आलं. एक सांगू दादा, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये माणसं खूप कमवली. आजही ती माणसं 45 वर्षापासून आमच्यावर नितांत प्रेम करतात. तुमची भावना खरं म्हणजे आज फराळाचं होतं, एकादशी आहे, असं काही फराळ केलं की वर्षभराची आठवण राहील अशा प्रकारचं फराळाचं आपण सर्वांनी केलं. गुरुबुद्ध मंडळी, मी बघितलं दक्षिणेसह त्या फराळाच्या ताटामध्ये 14 पदार्थ होते. संदीप दादा नाथा पाटलांच्या घरी आमचं फराळ. तेव्हा भाविकांनो, मनस्वी एक दिवस काय होईना येण्यामध्ये आपल्या गावाला आनंद वाटतो. तेव्हा सर्व कार्यकर्त्याला, सर्व ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देईन. हे धर्म कार्य तुम्ही सर्वजण मोठ्या श्रद्धेने, मोठ्या आवडीने करतायत. मग त्यामध्ये जुनी माणसं बरीचशी आपल्यातून निघून गेली. आमच्याबद्दल त्यांना अतिशय प्रेम असायचं. जे हयात आहेत त्यांनाही अतिशय प्रेम आहे.
तेव्हा खूप कौतुक करेन मी, जुन्या कार्यकर्त्याचंही कौतुक करेन, मधल्या तरुण कार्यकर्त्याचंही कौतुक करेन आणि आत्ताच्या हल्लीचे जे कार्यकर्ते आहेत नामसप्ताहाचे, या सर्वांचं मनापासून कौतुक करेन. विठ्ठल 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 इथे येण्यामध्ये आनंद असा वाटतो की पूर्वी आम्ही 7-7 दिवस राहायचो, किती वर्ष राहिलो मला आठवत नाही, पण माऊली सुरुवात तुम्ही केलेली आहे. अतिशय कष्टातून मेहनतीतून हे धर्मकार्य किंबहुना या धर्मकार्याची मुहूर्त मेढ तुम्ही सर्वांनी रोवलेली आहे. तेव्हा माझ्या माहितीनुसार मला वाटतं मी 27-28 वर्ष तरी तेव्हापासून येतो, मध्यंतरी थोडासा खंड पडला. तेव्हा त्यावेळेचं जे प्रेम आहे, खरं म्हणजे त्यावेळेस आनंद काही वेगळा होता, आजही आहे, परंतु त्यावेळेचा जो आनंद आहे, त्यावेळची जी तरुण पोरं आहेत, बालगोपाळ, हा ते सगळे हरिपाठाला उपस्थित असायचे, खूप पावल्या खेळायचे. त्यातली बरीचशी तरुण मंडळी आता आम्हाला दिसत नाही, कदाचित गावातच असतील, पण त्यांना शिंग फुटले असतील. तेव्हा मनस्वी आनंद व्हायचा, आजही होतो. मग आमचे संदीप दादा असेल, चंदूभाऊ असतील, जयराम बाबा असतील, सन्नान असतील, वसंतराव असतील, दिनकर ताते असतील, माधव ताते असतील, बबनराव असतील, दत्तवांना सांगळे असतील, आमचे भगीरथ दादा असेल, हरिभाऊजी असतील, तुम्ही सर्वांनाच खूप आनंद असायचा. तेव्हा असू द्या, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्वजण करता. हे धर्मकार्य आहे आणि धर्मकार्य माझ्या गावात होतंय म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना त्याचा आनंद आहे. आणि म्हणून गेल्या 32 वर्षाची परंपरा तुम्ही सर्वांनी टिकवली, याबद्दल परमात्म्याने तुम्हा सर्वांना उदंड असं आयुष्य द्यावं अशी आमची भगवत चरणी प्रार्थना राहील. विठ्ठल विठ्ठल आज तुमच्या समोर कीर्तनासाठी मी जो अभंग निवडला, या अभंगाची 3 वैशिष्ट्य मला सांगता येतील. पहा, या अभंगाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवासमोर उभं राहून एक प्रकारचं मागणं मागतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामध्ये आपले जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभं राहून प्रार्थना करतात. आणि या अभंगाचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामध्ये आपले जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर प्रतिज्ञा व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. भाविकांनो, संत देवाकडे काही मागत नाही आणि काही मागितल्याशिवाय परत येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही व्यर्थ कसं काय बोलता? संत देवाकडे मागत नाही आणि संत देवाकडे मागितल्याशिवाय परत येत नाही. आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे एक आदर्श गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांच्या मुखातलं वाक्य आहे. ते नेहमी सांगायचे की माणसाने देवाकडे मागू नये आणि काही मागितल्याशिवाय राहू नये, परत येऊ नये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही देवाकडे गेल्यानंतर प्रपंचातलं काही मागू नये आणि परमार्थातलं मात्र मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल.
जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये भगवान परमात्म्यासमोर प्रपंचातलं काहीच मागत नाही, मागतात ते परमार्थासाठी मागतात. विठ्ठल 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 याचा फार मोठा विस्तार मला करता येईल, परंतु मला आजच्या अभंगामध्ये तुम्हाला काही मार्मिक भाव सांगायचा आहे. कीर्तन थोडंच करेल, परंतु आपलं सर्वांचं भलं होईल, आपलं सर्वांचं चांगलं होईल या उद्देशाने करेल, या तळमळीने करेल. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामध्ये आपले जगद्गुरु तुकोबरा देवासमोर प्रार्थना करतात. प्रार्थना का करतात? प्रार्थना का करावी? प्रार्थनेमुळे माणसाचं जीवन सुंदर बनतं. पहा, आणि धर्मशास्त्र असं सांगतंय, संतही असं सांगतात की मानवाला आपलं जीवन जर सुंदर बनवायचं असेल तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये या 4 गोष्टी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण या 4 गोष्टीमुळे तुमचं माझं मानवाचं जीवन सुंदर बनतं. तेव्हा आजच्या कीर्तनातलं हे बोध वाक्य म्हणून समजून जा. मानवाचं जीवन सुंदर बनवणाऱ्या या 4 गोष्टी आहे, अर्थात या 4 गोष्टीमुळे माणसाचं जीवनच सुंदर बनतं. पहिली गोष्ट आहे कर्तव्य, उत्साह, परोपकार आणि प्रार्थना. कारण कर्तव्यामुळे माणूस अमरत्वाला प्राप्त होतो. आणि म्हणून बघा तुम्ही, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगली कर्तव्य कर्म केली ती माणसं आज अमरत्वाला प्राप्त झाली. ज्यांच्या अभंगावर तुम्ही कीर्तन ऐकत आहात त्या जगद्गुरु तुकोबरायांना तुमच्या माझ्यातून जाऊन, अर्थात सदेह वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाली. 375 वर्षानंतर सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला माहित आहे, ही साधी गोष्ट नाही. आजही सुद्धा 375 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या अभंगावर आपण कीर्तन ऐकतो. एक सांगू, आमचा अनुभव सांगतो, जगद्गुरु तुकोबरायांच्या एक अभंगावर कीर्तन ऐकल्यानंतर कितीतरी माणसं आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतात. आजही सुद्धा तुकोबरायांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर कितीतरी लोक आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतात. आणि आमची तळमळ आहे की संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकल्यानंतर प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आम्हाला अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळतो. आपल्याही या मरळ गावामध्ये आमची अशी तळमळ आहे माऊलींची, माझी, की एवढ्या वर्ष आपण या मरळ गावामध्ये 7-7 दिवस राहिलो, परंतु इथल्या तरुणाच्या मनामध्ये बदल किती घडला, किती बदल झाला, किती बदल व्हायला पाहिजे, अशी आमची तळमळ असते. तेव्हा विनंती एवढीच आहे की चांगलं ऐकल्यानंतर काहीतरी बदल करून घ्या दादा. त्यामध्येच तुमचं हित आहे, तुमच्या प्रपंचाचं हित आहे, त्यामध्येच खऱ्या अर्थाने आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 375 वर्षानंतर सुद्धा तुकाराम महाराज आम्हाला माहिती आहे, ही साधी गोष्ट नाही. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आम्हाला माहिती आहे. केवढी मोठी अद्भुत शक्ती आहे.
750 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज माहिती आपल्याला आजही सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठ्या श्रद्धेने आपण ऐकतो. दादा, या 750 वर्षामध्ये ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो त्यांची नावं सुद्धा आपण विसरलो त्यांची नावं. ज्यांच्या जमिनीमध्ये आपण पोट भरतो, ज्यांच्या जमिनीमध्ये आपलं घर आहे, असे जे आपले पूर्वज आहेत त्यांचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही, त्यांचं नाव सुद्धा आपल्याला आठवत नाही. 750 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला माहिती आहे. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. 750 वर्षामध्ये ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो त्यांची नावं आपण विसरून गेलो. मागच्या वर्षी मी बोललो होतो, काही नातवाला आजोबाचं नाव सांगता येईना हल्लीच्या काळामध्ये. काही नातवाला आजोबाचं नाव सांगता येईना, आजोबाचंच सांगता येईना तर मग पंजोबाचं कुठलं हो. एक सांगू भाविकांनो, माफी मागून बोलतो, आज फार झालं तर तुम्ही आम्ही पंजोबाचं नाव सांगू शकतो. पंजोबाच्या अगोदरचे पंजोबा सांगता येते आपल्याला त्यांचं नाव. पंजोबाच्या अगोदरचे पंजोबा, त्यांना कोणतं पंजोबा म्हणतात तिकडे सिन्नर तालुक्यात? खापर पंजोबा. खापर पंजोबाच्याही अगोदरचे पंजोबा, त्यांना कोणतं पंजोबा म्हणतात आपल्या इकडे? निपड पंजोबा. निपड पंजोबाच्याही अगोदरचे पंजोबा चिपड पंजोबा, त्यांना आमच्या मराठवाड्यामध्ये चिपड पंजोबा म्हणतात. दिगंबर बाबा बोलले, उदंडची झाले जन्मोनिया बेले दादा, हो निया गेले रावरंक, पण त्याचे नाव कोणी नेगेचे राजरे. आज काही नातवाला आजोबाचं नाव सांगता येईना, केवढी मोठी शोकांतिका आहे. मी गेल्या वर्षी एका मुलाला विचारलं होतं, खरं म्हणजे आपल्या मरळ गावामध्ये आम्ही 7-7 दिवस राहायचो, त्यावेळेला लहान मुलं खूप असायची. आता जरा कमी झालेली दिसतात. तेव्हा 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आम्हाला माहिती आहे, कर्तव्यामुळे माणूस अमरत्वाला प्राप्त होतो. आजही सुद्धा भगवान बाबा आम्हाला माहित आहे. आजही सुद्धा वामन भाऊ भगवान बाबांचं आदर्श चरित्र आपण वाचतो. आमची विनंती आहे, भगवान बाबांचं वामन भाऊंचं आजही चरित्र ऐकल्यानंतर त्या ऐकणाराचं चारित्र्य नक्कीच सुधारतं. विठ्ठल 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 विठ्ठल. दादा ए मूरत से कीरत बडी बिना पंख उड जाय, या मूर्तीपेक्षा कीर्ती सर्वात श्रेष्ठ असते. ही मूर्ती जाणारी असते. या मूर्तीच्या ठिकाणी प्रागभाव आहे, या मूर्तीच्या ठिकाणी प्रध्वंसाभाव आहे. या मूर्तीच्या ठिकाणी प्रागभाव आहे. प्रागभाव म्हणजे उत्पत्तीपूर्वीचा अभाव, त्याला म्हणतात प्रागभाव. म्हणजे 100 वर्षापूर्वी या मरळ गावामध्ये आपण नव्हतो. याचा अर्थ असा आहे की 100 वर्षापूर्वी या मरळ गावामध्ये आपला काय होता? अभाव होता.
आणि नाशानंतरचा जो अभाव त्याला म्हणतात प्रध्वंसाभाव. 100 वर्षानंतर याच मरळ गावामध्ये आपण असणारच आहोत असं नाही. पण चांगल्या कर्तव्याच्या द्वारा, चांगल्या कर्माच्या द्वारा 100 वर्षानंतर सुद्धा या मरळ गावामध्ये आपण राहू शकतो कीर्ती रूपाने. ये मूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाए, मूरत तो जाती रही लेकिन कीरत कब हो न जाए. उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. समर्पक प्रमाण दिलं महाराजला. कर्तव्यामुळे माणूस अमरत्वाला प्राप्त होतो, उत्साहामुळे माणूस अजर बनतो, परोपकारामुळे माणूस चिरंजीव बनतो आणि प्रार्थनेमुळे माणूस सुंदर बनतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज कीर्तनासाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात भगवान परमात्म्यासमोर उभं राहून अशी प्रार्थना करतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म आणि गोड अशी चाल आहे. वारकरी सांप्रदायिक चाल आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अतिशय सुंदर आणि गोड अशा चाली आहेत. ज्यांच्या प्रासादिक वाणीमधून ही वारकरी चाल बाहेर पडलेला ते आमच्या मराठवाड्याचं वैभव गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज यांच्या प्रासादिक वाणीमधून बाहेर पडलेली ही चाल आहे. एक सांगू आपल्याला, त्या कालामध्ये आमच्या बंकट स्वामी महाराजांनी वारकरी सांप्रदायिक चालीवरती महाराष्ट्र डोलायला लावला होता. त्यांच्या त्या वारकरी चाली ऐकल्यानंतर ऐकणारी माणसं अशी डोलायची. खूप गोड अशा चाली आहेत वारकरी चाली. खरं म्हणजे आज वारकरी चालीचा खजिना ज्यांच्याकडे आहे ते आज माझ्या कीर्तनामध्ये साथ करतायत. आयुष्य वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी वेचलंय ते आमचे आदर्श आचार विचार संपन्न दिगंबरजी कुठे महाराजजी दामोदर. खूप गोड आणि सुंदर अशा वारकरी चाली त्यांनी कॅसेटमध्ये सकाळच्या काकडा कॅसेटमध्ये टाकलेले आहेत. खूप सुंदर मधुर, ऐकल्यानंतर आनंद वाटतो. डोलतात माणसं आजही सुद्धा. निळकंठ महाराज वाजवायला आम्ही सुद्धा 30 वर्षापूर्वी, जवळपास 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, नाव ऐकून असाल कदाचित तुम्ही, कदाचित
सानप दादा, निवृत्ती सानप दादा, आपल्या मरळ गावामध्ये कीर्तन झालं होतं का अण्णासाहेब? सचिन दादा नाही झालं, नाही झालं. फार जबरदस्त वक्ता होऊन गेला महाराष्ट्रामध्ये. हा वावीला झालाय. हा अण्णा दादा वावीला, कदाचित तुमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी ऐकले असतील त्यांची कीर्तन. खूप मार्मिक आणि खूप सुंदर बोलायचे, खूप मोठा अभ्यास होता. आम्हाला त्यांचा 25 वर्ष सहवास लाभला. मुंबईमध्ये जव्हारवाडा, ठाणा, मोखाडा त्या परिसरामध्ये आम्ही सोबत असायचो. महाराजांचं माझ्यावर विशेष प्रेम असायचं, कारण मी 2 in 1 होतो. 2 in 1 म्हणजे मी गायकही होतो आणि मला वाजवायला पण सुंदर यायचं. आजही सुद्धा मी निळकंठ महाराज सुंदर वाजवतो. मी सुद्धा जुन्या काळामध्ये निळकंठ महाराज, जुन्या काळामध्ये मी सुद्धा बऱ्याच कीर्तनकाराला वाजवलेला आहे. माझं परम भाग्य. वैष्णवाचे दोंडा महाराज देगलूरकरांची कीर्तनं वाजवून मी 1980-82 सालामध्ये वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर, तुमच्या हिंगोलीचं वैभव माऊली माधवबाबा मगर, मी त्यांच्याच रूममध्ये राहिले आळंदीमध्ये. जेव्हा गाथा नवनीत हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा विकण्यासाठी विश्वासाचा माणूस म्हणून माधवबाबांनी माझी निवड केली. अनेक ग्रंथ जेव्हा विकले गेले, मला बाबा काही पैसे देऊ लागले. तेव्हा म्हटलं बाबा मला पैसे नको, पैसे नको, बस तुमचा आशीर्वाद पाहिजे, बस आशीर्वाद. असे नामांकित कीर्तनकार, आदर्श कीर्तनकार होऊन गेले जुन्या काळामध्ये. माझं परम भाग्य आहे त्यांना मला जवळून पाहता आलं, जवळून मला त्यांची सेवा घडली. ज्यांच्या प्रासादिक वाणीमधून ही जी चाल मी ऐकली ना, ही जी गायली ना तुमच्यासमोर, ज्यांच्या वाणीमधून ऐकली ती आमच्या स्वानंद चक्रदेवाची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे आदर्श वैकुंठवासी गुरुवर्य अमृत महाराज कहाळे. देवा घेईन मी जन्म याद जाती देवा, घेईन मी जन्म याद जाती देवा, घेईन मी जन्म याद जाती देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. जुनी चाल गायली. भगवान बाबासाठी एखादी टाळी. या वर्गामध्ये महाराज देवासमोर प्रतिज्ञा व्यक्त करतात, प्रतिज्ञा करतात. सगळीच माणसं प्रतिज्ञा करत नसतात. का तर या जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. पहा, या जगामध्ये काही माणसं रजोगुणी आहेत, काही माणसं तमोगुणी आहेत, काही माणसं सत्वगुणी आहेत. तमोगुणी जी माणसं आहेत ना, या जगातली सगळी माणसं सारखी नसतात. तुमच्या माझ्या हाताची बोटं सगळी सारखी नाही, तशी या जगातली सगळी माणसं सारखी नाही. 3
प्रकारची माणसं आहेत. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. प्रकाराची 3 तुका म्हणे पैकी तमोगुणी जी माणसं आहेत ना, ती तमोगुणी माणसं उभी आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अवज्ञाच करत असतात. उभी आयुष्यात अवज्ञाच करत असतात. शास्त्र असं सांगते, तुम्ही कोणाची अवज्ञा करू नका. तमोगुणी माणसं अवज्ञा करतात, रजोगुणी माणसं आज्ञा करतात आणि सत्वगुणी माणसं मात्र आपल्या जीवनामध्ये चांगली प्रतिज्ञा करतात. विठ्ठल याचा अर्थ असा आहे की आज्ञ माणसं अवज्ञा करतात, सुज्ञ माणसं आज्ञा करतात आणि प्राज्ञ माणसं प्रतिज्ञा करत असतात. आज्ञ माणसं अवज्ञाच करत असतात. शास्त्र असं सांगतंय, माझी जर कोणी अवज्ञा केली, माझी जर अवहेलना केली, माझा जर कोणी अपमान केला तर तो मला सहन होत नाही. म्हणून आपण सुद्धा कोणाचा अपमान करू नये. शास्त्र असं सांगतंय. मी सांगितलं असेल पूर्वी एकदा कदाचित, शब्द हे शस्त्र आहे. इथे जमलेल्या भाग्यवंतांनो लक्षात असू द्या, शब्द हे शस्त्र आहे. ते प्रत्येक माणसाने जपून वापरलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचा अनुभव आहे, माणसं जोडायला खूप वेळ लागतो. हो, माणसं जोडायला खूप वेळ लागतो, तोडायला वेळ लागत नाही. संपूर्ण महाभारत जन्माला आलं त्यातलं एक कारण काल आपण ऐकलं. दुसरं कारण असं आहे, संपूर्ण महाभारत जे जन्माला आलं त्याचं महत्त्वाचं आणखीन एक कारण असं आहे की द्रौपदीने केलेली दुर्योधनाची अवज्ञा. मयासुराच्या सभेमधून जेव्हा तो दुर्योधन जाऊ लागला, त्या मयासुराने अशी काही विचित्र सभा निर्माण केलेली होती की ज्या ठिकाणी पाणी दिसायचं त्या ठिकाणी जमीन असायची आणि ज्या ठिकाणी जमीन असायची त्या ठिकाणी पाणी दिसायचं. अशी विचित्र सभा त्या मयासुराने निर्माण केलेली. त्या मयासुराच्या सभेमधून जेव्हा दुर्योधन जाऊ लागला, त्याला असं वाटलं समोर पाणी दिसतंय, म्हणून त्याने पितांबर वर केला. दिसायला पाणी होतं, असायला पाणी नव्हतं. आणि पुढे जेव्हा तो दुर्योधन धाड 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 त्या सभेमधून जाऊ लागला, त्याला असं वाटलं रस्ता चांगला आहे, खडंग रस्ता आहे, म्हणून तो जात असताना प्रकार असा घडला, तो कमरा इतक्या पाण्यामध्ये बुडाल्या गेला. हे दृश्य जवळच उभ्या असलेल्या द्रौपदीने बघितलं. त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. काय शब्द बाहेर पडले माहिती आहे तुम्हाला? ऐकले तुम्ही? काय शब्द उच्चारले द्रौपदीने? आंधळ्याची पोरं सुद्धा आंधळीच असतात, आंधळ्याची पोरं सुद्धा आंधळीच असतात. या एका शब्दामुळे संपूर्ण महाभारत जन्माला आलं. भाविकांनो, एक सांगू आठवण, उभ्या आयुष्यात तुमच्या माझ्याकडून कोणाची अवज्ञा होऊ नये. त्यातली त्यात तुम्हाला ज्यांनी जग दाखवलंय, शास्त्र सांगते, शास्त्र संत आणि ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाची आपल्याकडून अवज्ञा होऊ नये. बस, कारण हे दिवस पाहण्यासाठी त्यांनी आपल्याला लहानाचा मोठं केलेलं नसतं. तुम्हा आम्हाला जे घडवलं मढवलं, आपण जर लहानपणी चुकलोच तर ज्यांनी आपल्याला हलक्या हाताने बडवलं त्या मायबापाची जेवढी होईल तेवढी सेवा, जेवढी घडेल तेवढी सेवा प्रत्येक मुलाने करावी असं शास्त्र आणि संत सांगतात. देवा, ज्यांनी मला जग दाखवलं ते सकळ शास्त्राची धुरे जे का माता पितरी तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे. आणि म्हणून त्या मायबापाची तुमच्या माझ्याकडून अवज्ञा होऊ नये. ज्यांनी तुम्हा आम्हाला सतपथगामी बनवण्यासाठी सुंदर मार्गदर्शन केलं त्या संताची सुद्धा तुमच्या माझ्या जीवनामध्ये अवज्ञा होऊ नये. आणि ज्यांनी आपल्याला हिताहिताचा मार्ग रेखाटला सांगितला त्या शास्त्राची सुद्धा तुमच्या माझ्याकडून अवहेलना होऊ नये. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती पुसवणी शीन हरती देती सुख. त्या शास्त्राची सुद्धा तुमच्या माझ्याकडून अवज्ञा होऊ नये. एक सांगू आपल्याला, खूप सांगेन मी आपल्याला,
ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला हा वारकरी पंथ दिला की ज्या पंथाला आज तोड नाही, तुमच्या माझ्या गळ्यामध्ये ही जी 108 मण्याची माळ आहे, ही माळ ज्या ज्ञानेश्वर महाराजापासून निघाली, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला वारकरी संप्रदाय दिला, साधनामध्ये सुलभ परंतु फलतः अत्यंत श्रेष्ठ असलेलं जे रामकृष्ण हरी नाम, ते याच पंथाने याच संप्रदायाने आपल्याला दिलेलं आहे. असा सर्वश्रेष्ठ पंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी किंवा आम्हाला दिला. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. आज तुम्हाला मला खेड्यापाड्यामध्ये सुद्धा संतांच्या अभंगावरचे चांगले विचार ऐकायला मिळतात. हे ज्ञानेश्वर महाराजांची देणगी आहे आपल्याला. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने आम्हाला आज याही काळामध्ये संतांचे चांगले विचार ऐकायला मिळतात आणि ते चांगले विचार ऐकल्यानंतर आपलं मन शांत होतं, समाधान वाटतं आपल्याला. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर तुमच्या माझ्या अंतःकरणातले दोष जळून जातात. सांगितलं असेल कदाचित पाठीमागे आम्ही, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये जेवढे दोष असतील त्या संपूर्ण दोषाची अत्यंतिक निवृत्ती करण्याचं सामर्थ्य संत विचारामध्ये आहे. आणि म्हणून असा सर्वश्रेष्ठ संप्रदाय पंथ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजासारखा संत झाला नाही. त्यांनी निर्माण केलेला जो पंथ आहे त्या पंथाला सुद्धा तोड नाही. त्यांच्या प्रासादिक वाणीमधून बाहेर पडलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला सुद्धा उपमा नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रासादिक वाणीमधून बाहेर पडलेला जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो ग्रंथ केवढा मोठा आहे, किंबहुना तो कसा सर्वश्रेष्ठ आहे. आज आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथाची थोरवी, ज्ञानेश्वरी ग्रंथाचा मोठेपणा सांगू यात नवल नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले नामदेव महाराज त्या ग्रंथाची थोरवी वर्णन करत असताना म्हणतात, नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला दिला आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. बहिणाबाई म्हणते आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले 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 देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे
असा सर्वश्रेष्ठ पंथ ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला, त्या माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यात कोणाची अवज्ञा केली नाही. चरित्र भाग तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मनाशी विचार केला, ज्या कार्यासाठी या मृत्यू लोकात आपण आलो ते कार्य संपलं, आता आपण गेलं पाहिजे, समाधीस्थ झालं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याची परवानगी घेतली. आणि ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेण्याच्या अगोदर डोळे भरून पाहण्यासाठी असंख्य भाविक आळंदी क्षेत्रामध्ये जमा झाले. ज्ञानेश्वर महाराज हयात होते तोपर्यंत त्या काळातल्या सर्वांना ज्ञानेश्वर महाराज कळाले असं नाही कळाले भाविकांना. निवृत्तीनाथ दादा हयात होते तोपर्यंत निवृत्तीनाथ दादा सुद्धा समाजाला कळालेच असं नाही. ज्यांच्या अभंगावर तुम्ही कीर्तन ऐकता ते तुकोबराय सुद्धा त्या काळातल्या लोकांना समजलेच असं नाही. आमच्या मराठवाड्याचं वैभव वामन भाऊ महाराज नाही समाजाला कळाले. गुरुनाम गुरु वैकुंठवासी भगवान बाबा नाही ना आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना कळाले. संत हयात होते भाविकांनो तोपर्यंत समाजाला नाही संत कळाले. कारण लोकांचा असा समज होता, जसे आम्ही दिसतो तसे संतही दिसतात, आम्ही जसा व्यवहार करतो तसे संतही व्यवहार करतात, आम्ही जसे बोलतो तसे संतही बोलतात. परंतु संत जरी तुमच्या माझ्यासारखी दिसत असले, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत तुमच्या माझ्यासारखे जरी दिसत असले तरी ते तुमच्या माझ्यापेक्षा काही पटीने वेगळे असतात. महाराजांनी मार्मिक प्रमाण दिलं. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. परंतु त्या काळातल्या समाजाला संत कळालेच असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मनाशी विचार केला, बस आपण संजीवन समाधी घेतली पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीचा जो प्रसंग आहे, ज्या दिवशी तो समाधी सोहळा ठरलेला आहे, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना डोळे भरून पाहण्यासाठी असंख्य भाविक तुमच्या माझ्यासारखे सात्विक अंतःकरणातली माणसं ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आळंदी क्षेत्राला आली. सर्वच संत मंडळी आली. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिल्या गेली, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले, त्यावेळेला असंख्य जे सात्विक अंतःकरणाची माणसं होती, फार सुंदर वर्णन आलेलं आहे. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व संत रडू लागले ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीस्थ झाल्यानंतर. फार काय सांगू, जगाचे अश्रू पुसणारा परमात्मा सुद्धा ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाल्यानंतर रडला. भाविकांनो, आपण गेल्यानंतर एखाद्या चांगल्या माणसाच्या डोळ्यात जर पाणी आलं ना, समजून जायचंय की या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी विशेष कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल जगाचे अश्रू पुसणारा भगवान परमात्मा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजासाठी रडला. आणि त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते आहे की देवा, तुम्ही जगाचे अश्रू पुसता आणि ज्ञानेश्वर महाराजासाठी रडता का रडता? रडण्याची अनेक कारणं सांगितली भगवान परमात्म्याने.
जाऊ द्या, तो भाग सांगायला मला वेळ नाही. कधीही प्रवृत्ती न येणारे निवृत्तीनाथ दादा सुद्धा ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाल्यानंतर रडतात. त्यावेळेला भगवान परमात्मा थोडंसं सावरतात. भगवान परमात्मा निवृत्तीनाथ दादाच्या स्वर जातात, दादा प्रवृत्तीत न येणारे तुम्ही निवृत्ती, तुम्ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजासाठी रडता का रडता? तेव्हा रडण्याचं महत्वाचं कारण निवृत्तीनाथ दादांनी एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, भगवान मी ज्ञानदादासाठी का रडतो? तर माझ्या ज्ञानदादाने उभ्या आयुष्यात कोणाची अवज्ञा केली नाही. अवज्ञा कधी केली नाही यांनी. गुरु शिष्य पण सिद्धी नेले आणि म्हणून तुमच्या माझ्याकडून कोणाची अवज्ञा होऊ नये, आज्ञाही करू नये तुम्ही आम्ही. कारण आज्ञा करण्याचा अधिकार तिघाला आहे. शास्त्राला आज्ञा करण्याचा अधिकार आहे, संताला आज्ञा करण्याचा अधिकार आहे आणि देवाला एक आज्ञा करण्याचा अधिकार आहे. शास्त्राला आज्ञा करण्याचा अधिकार आहे म्हणून शास्त्र तुम्हा आम्हा सर्वांना अशी आज्ञा करते. काय आज्ञा करते? सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमोद, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव, अतिथी देव भव. ही शास्त्राची तुम्हा मला आज्ञा आहे. सत्यम वद, खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजही सुद्धा सत्य बोलण्याला फार मोठी किंमत आहे. नाहीतरी भारताचं ब्रीदवाक्यच आहे, सत्यमेव जयते. भगवान के दरबार में देर है दादा लेकिन अंधेर नहीं. शेवटी विजय हा सत्याचा ठरलेलाच असतो. सत्य परेशान होऊ शकतं परंतु पराजित होत नसतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र तुम्हा मला सांगते सत्यम वद, धर्मंच. कसाही प्रसंग माणसाच्या जीवनात आला, माणसाने आपला धर्म टाकू नये. माहिती आहे तुम्हाला, ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलंय, आजही छत्रपती संभाजी राजाचं नाव मोठ्या स्वाभिमानाने घेतलं जातं. एक सांगू भाविकांनो, त्या कालामध्ये छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे ही मंडळी जर जन्माला आली नसती ना, तर आज तुमचा माझा हा हिंदू धर्म जिवंत दिसला नसता. आज आपण हिंदू म्हणून जे ताठमानेने जगतो याचं कारण आहे छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे. हो, मी कदाचित पाठीमागे बोललोय असेल. ही जी तुमची माझी नावं आहेत, खरं सांगा ही नावं असती का आज आपल्याला? शिवाजी महाराज जर नसते त्या काळात जन्माला आले तर असती नावं आपली? ही नावं असते आपल्याला? गोविंदराव, गणपतराव, माधवराव, संपतराव ही नावं नसती आपल्याला. मग आपली नावं काय असते? काय नावं असते आपली? विनेकरी दादा, गफूरभाई, विनेकरी दादा, विनेकरी दादा मोठे शोधून आणलेत. पाहत विनेकऱ्यासाठी टाळी झाली पाहिजे. वा 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 वा. दत्तभाऊ कुठं बसलेत? धन्यवाद आहे तुम्हाला, आनंद वाटला आम्हाला. विनेकरी असा शोभला ना की खरंच शोभला. एकदा घेऊन जातो जालन्याला त्यांना. वा, खरंच काय पूर्वपुण्य असेल ही सेवा मिळाली दादा तुला. खरं सांग दादा, संत दादा, छत्रपती शिवाजीराजे जर नसते जन्माला आले, मन मोकळ्यापणाने सांग, भगवान बाबा आपलाच आहे. तुझं नाव काय असतं? हा, नाव प्रसाद आहे. सांग. हा, तुझं नाव काय असतं? शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तुझं नाव काय असतं? रफिक भाई. रफिक रफिक. वा वा, रफिक भाई. मोठ्याने सांगायचं. माझं काय नाव असतं रे? हा, मुन्नाबाई. वा, प्रतीक दादा, तुझं नाव म्हणलं की रफिक भाई आणि माझं म्हणलं की मुन्नाबाई. वा वा. कोणाचं नाव? अब्दुल खा. जाड्या माणसाचं नाव असतं गब्दुल खा.
कोणाचं नाव सफर खा, गफर खा, ही नावं असते आपल्याला. मावल्यांनो, भगवान बाबा तुमचाच आहे. लहानपणापासून आईसारखं प्रेम दिलं तुम्ही आम्हाला. अरे म्हणून आजही सुद्धा आम्ही कुठेही जरी गेलो, मावशीचं नाव काय असतं सांगू का? बेगम खलिदा. अरे म्हणून ही जी नावं आहेत ना आपल्याला, छत्रपती शिवाजी राजामुळे आज तुमचा माझा हा हिंदू धर्म जिवंत आहे, तो छत्रपती शिवाजी राजामुळे. अरे म्हणून आम्ही कीर्तनकार लोकांनी सुद्धा कीर्तनाला उभं राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांचं नाव मोठ्या आदराने घेतलं पाहिजे. वाजवा ना एकदा छत्रपती शिवरायासाठी काही. रयतेचा राजा छत्रपती. धर्मासाठी या लोकांनी आपले प्राणपणाला लावले होते. छत्रपती संभाजी राजाचं उदाहरण ज्ञानास डोळ्यासमोर. वास्तविक पाहता प्रत्येक माणसाला आपला जीव प्रिय असतो. भाविकांनो, प्रत्येक माणसाला जीव प्रिय असतो. ज्यावेळेला औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजाला पकडलं, संभाजी जीवदान देतो. तू आमच्या हातून सुटशील याची तुला माहिती आहे, गॅरंटी नाही. मी जीवदान देतो, फक्त ज्या धर्मात तू जन्माला आलास तुझा धर्म तुला टाकावा लागेल आणि माझ्या धर्माचा स्वीकार तुला करावा लागेल. छत्रपती संभाजी राजांनी नकार दिला. 40 दिवस संभाजी राजाच्या शरीरावरचे एक एक अवयव छाटण्यात आले, असं वर्णन आहे चरित्रामध्ये. आपल्याला नुसता काटा जरी मोडला किती वेदना होत्या, किती वेदना होतात. प्रत्येक दिवशी एक एक अवयव कापावा. छत्रपती संभाजी राजाला विचारावं, संभाजी फक्त तुझा धर्म टाकून माझ्या धर्माचा स्वीकार कर, माझं राज्य देतो. फार काय सांगू, माझी मुलगी तुला देईल, फक्त तुझा धर्म टाकून माझ्या धर्माचा स्वीकार कर. काय उत्तर दिलं असेल छत्रपती संभाजी राजाने? बादशाह, मेलो तरी चालेल, कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर ते कुत्र जसं शेपूट हलवतं त्यातली आमची जात नाही. मर्द मराठ्याची जात आहे, मर्द हिंदूची जात आहे. मेलो तरी चालेल, परंतु माझा धर्म मी टाकणार नाही. आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांनी बलिदान दिले. दादा, बलिदान दिले. आणि म्हणून संत असं सांगतात, कसाही प्रसंग माणसाच्या जीवनात आला, दुख में तड़पे नहीं, दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजीना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं. काय वर्णन आहे. तुमचं माझं हित ज्यामध्ये सामावलेलं आहे. संतांच्या प्रासादिक वाणीमधून बाहेर पडलेली जी अमृत वचन आहेत ना, ती खऱ्या अर्थाने आज तुमच्या माझ्या जीवात्म्याला शांती देणारी वचन आहेत. ती अमृत वचन आहे. आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. दुःखाचे प्रसंग आले, संतांनी सांगावं, उदास होऊ नका, उदास राहू नका. काही काही माणसं सांसारिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले ना, उदास होऊन जातात. आणि त्या उदासीनतेमध्ये काही काही माणसं जीव देतात, आत्महत्या करतात. खेद वाटतो आम्हाला की ज्याला खऱ्या अर्थाने मानवी शरीराचं मूल्य कळालं नाही, अशी माणसं क्षुल्लक सांसारिक कारणामुळे उदास होतात, आत्महत्या करतात. इथून पुढे तरुणांनो, या मरळ गावामध्ये राहणाऱ्या सर्व तरुणांनो आमची विनंती आहे, सांसारिक जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येत असतात, दुःखाचे दिवस येत असतात. सगळेच दिवस संसारामध्ये आपल्याच मनासारखे कधीच येत नसतात. माऊल्यांनो लक्षात ठेवा. तरुणांनो, सांसारिक जीवनामध्ये सगळेच दिवस आपल्याच मनासारखे कधीच येत नसतात.
कधी सुखाचे दिवस येतील तर कधी दुःखाचे सुद्धा दिवस येऊ शकतात. आणि म्हणून दुःखाचे जर दिवस आले समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे रहावे, समया सादर व्हावे, बस येत असतात दुःखाचे दिवस. टाकीची गाव सोसल्याशिवाय देवाला हे देव पण येत नाही दादा, आपण माणसं आहोत. तेव्हा कसाही प्रसंग, दुःखाचा प्रसंग जीवनात आला, उदास राहू नका, उदास होऊ नका आणि आत्महत्येचा विचार डोक्यात घेऊ नका. ही आमची तळमळीची विनंती आहे. बस मला वाटतं माझ्या कीर्तनातलं आज हे एवढं वाक्य जरी इथे जमलेल्या कोणा भाग्यवंताच्या लक्षात राहिलं आणि ती व्यक्ती जीव द्यायला निघाली आणि त्या प्रसंगी त्याला आज कीर्तनामध्ये ऐकलेलं आमचं वाक्य जर आठवलं आणि ती व्यक्ती जर जीव देण्यापासून पाठीमागे फिरली, आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाली, तर आपल्या या मरळगावचं आमचं हे या वर्षाच्या 32व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचं आमचं हे आजचं कीर्तन नक्की सार्थकी ठरलं असं आम्ही नक्की समजणार. आणि आमचा अनुभव आहे, 45 वर्षापासून आम्ही कीर्तन करतो. असं चांगलं सांगितल्यानंतर कितीतरी तरुण मंडळी आम्हाला भेटतात, बाबा खूप सुंदर बोललात, गोड बोललात. विचार होता यावर एवढा सप्ताह पाहायचा, ऐकायचा, जीवन संपवायचं. बस अशी जी चांगली वाक्य आहेत ना हरी म्हणून, ही चांगली वाक्य कानावर पडण्यासाठीच तर कीर्तन ऐकायचे असतात. प्रत्येक वर्षी आपल्याला नाम सप्ताह का करायचा असतो? आपल्या ग्रामदेवतेचा हा उत्सव आहे. ज्या ग्रामदेवतेने आपल्याला भरभरून काही दिलंय त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामधून चांगले विचार, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर तरुणाच्या मनावरती परिवर्तन व्हावं. तरुणाचं भरकट चाललेलं जे जीवन आहे ना ते सुखी बनावं, समाधानी बनावं. प्रत्येक माणसाच्या घरामध्ये समाधान नांदावं अशी सद्धारणा प्रेरकाची असते. आणि म्हणूनच तर आमच्या माऊलीने गेल्या 32 वर्षापूर्वी याच उद्देशाने आपल्या गावामध्ये हे परमार्थाचं रोप लावले. तेव्हा दुःखाचे दिवस येत असतात, कसाही प्रसंग माणसाच्या जीवनात आला, माणसाने धर्म टाकू नये. कारण शास्त्राला आज्ञा करण्याचा अधिकार आहे, संताला आज्ञा करण्याचा अधिकार आहे आणि देवाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. तुम्ही आम्ही करायची झाली आज्ञाही करायची नाही, करायची झाली तर प्रतिज्ञा करायची. काय प्रतिज्ञा करायची? देवा मी जन्म घेईन. कशासाठी जन्म घ्यायचा आहे? तुकोबराय बोलतात, तुमचं माझं वकीलपत्र घेऊन तुकोबराय बोलतात की देवा मी तुझी चरण सेवा करण्यासाठी जन्म घेणार. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत तुकोबरांनी देवाची सेवा केली नाही का? किंबहुना जेवढे काही अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवासोबत होते. देवाची सेवा प्रत्येक युगामध्ये तुकोबरायांनी केलेली आहे. कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय अवतीर्ण झाले. त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने तुकोबराय अवतीर्ण झाले.
द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने तुकोबराय अवतीर्ण झाले. ऐकायचंय का तुम्हाला अभंगामधून? ऐकायचंय का? तर ऐका. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. ऐका हो हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे, पद्मिनी नाम माझे हरते मारी लीलात. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. ऐका हो जनाबाई महाराजांचा आवाज आहे. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोणत्या रूपाने अवतीर्ण झाले त्या अभंगामध्ये जनाबाईने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि कलियुगामध्ये तुकोबराय नामदेवरायच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि त्याच नामदेवरायचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुका अवतार. आणि प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी देवाची सेवा केलेली असताना सुद्धा तुकोबराय म्हणतात की देवा मी पुढे सुद्धा तुझी चरण सेवा करण्यासाठी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा. आता जन्म घेण्यामध्ये त्रास आहे, जन्माला येण्यामध्ये त्रास आहे, जन्माला आल्यानंतरही त्रास आहे आणि जातानाही त्रास आहे. जन्म हा केवळ दुःखाला कारण आहे. आणि म्हणून जे खरे तत्ववेत्ते असतात ना, तत्वज्ञ असतात ना, त्यांना माहीत आहे जन्माला यायच्या अगोदर काय दुःख आहे, जन्माला आल्यानंतर काय दुःख आहे. जन्माला आल्यानंतर काय कमी दुःख आहे का? कांद्याला भाव नाही, दुःखच आहे ना. सोयाबीन पेरल्यात, पाऊस नाही, दुःखच आहे की रे. आता आमच्याकडे कापूस पिकतो, कापूस म्हणजे हापूसचा मावस भाऊ कापूस. आमच्याकडे सुद्धा अशीच परिस्थिती, प्रत्येकाला टेन्शन. खरं म्हणजे एक सांगू का, हे जीवनच टेन्शननी भरलेलं आहे. यामध्ये कसं जीवन जगायचं या जीवनाचं सूत्र आपल्याला कळालं पाहिजे. एक मी सांगेन आपल्याला, लहानपणी खरं म्हणजे खूप समाधान असतं. लहानपणामध्ये खूप समाधान आहे, आनंद आहे. लहानपणी कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आता हे बघा माझ्यासमोर लहान लहान मुली आहेत, तेव्हा कशी टाळ्या वाजवते बाई. तावडे जरा उठून उभे राहा ग बाई, उठ बरं बाई, उठ बरं, हुशार आहे, हुशार आहे, माळकरी आहे बाई. तुला काही टेन्शन आहे का ग? टेन्शन नाही म्हणते ते, नाही म्हणते नाही. कांद्याला भाव नाही, टेन्शन आहे तुला? हा नाही, टेन्शन नाही म्हणते ते. वा वा, कसलंच टेन्शन नाही तिला. टेन्शन एवढंच आहे, बाबा कधी कीर्तन संपवतो तेव्हा. जीवन समाधानी जगण्याचा प्रयत्न करा बा. हो, जन्माला येण्यामध्ये त्रास आहे, जन्माला आल्यानंतर त्रास आहे आणि जाताना तर फार मोठा त्रास आहे. आता जाताना काय काय त्रास होतो, केवढा मोठा त्रास होतो. मला वाटतं माऊलींच्या प्रासादिक वाणीमधून तुम्ही ऐकलं असेल. जुन्या काळामध्ये आम्ही खूप प्रवचनं करायचो. रघुनाथ दादा, खरं म्हणजे ही जुनी जी माणसं आहेत ना, या जुन्या लोकांनी खूप सायासानी हे परमार्थाचं रोप लावलेलं आहे. त्या प्रवचनामध्ये आम्ही सांगायचो
खूप मार्मिक चिंतनीय असतं माऊलींचं. तेव्हा सुद्धा जन्माला येण्यामध्ये त्रास आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांनीच आम्हाला सांगितले, प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिल्यांना वही मास, आलो जन्मास येतवरी. जन्माला येण्यामध्ये त्रास आहे, दुःख आहे हे माहीत असताना सुद्धा महाराज म्हणतात की देवा मी तुझी चरण सेवा करण्यासाठी जन्माला येईन, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावय. आता कोणती चरण सेवा करण्यासाठी मी जन्माला येणार, त्या सेवेचे 3 प्रकार महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, 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 हरिनाम कीर्तन संताचे पूजन. घालीन लोटांगण महाद्वारी, घालीन लोटांगण महाद्वारी, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे साठी महाराज म्हणतात की मी पुन्हा जन्माला येईन. ती चरण सेवा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. चला चला लवकर चला. विठोबा
परफुमाए तब्येतीच्या मानाने जरा बोजा झालाय. जिथे जिथे आम्ही कीर्तन करतो मुंबईमध्ये 45 वर्षापासून कीर्तन करतो. असं तुमच्यासारखं मनापासून आमचं प्रेम असतं मुंबईकराचं. वसंतदादा गुडे तुम्ही बघितलंय घाटकोपरला. नवी मुंबईमध्ये सुद्धा फार लहानपणापासून जातो मी. वयाच्या 12व्या वर्षापासून जातो. आजही सुद्धा खूप हार असतात तिकडे. जुईनगरला प्रत्येक वर्षी आमच्याच नियोजनामध्ये मोठा नामसप्ताह असतो. माऊलींना एक दिवस माझ्या आयुष्यात मी नेणार आहे. सध्या जरा तिकडेच खूप पीक आलं आहे माऊली मुंबईमध्ये. त्याच्यामुळे आणि एक दिवस तुम्हाला यावं लागणार आहे. माझ्या घरी आले होते माऊली, पण एकदा दिगंबर गुरुजी रमणना एक दिवस भगवान बाबांच्या गावाला यायचं आहे. काल्याची कीर्तनाची सेवा असेल माऊलींची, तुम्ही सर्वांनी या. आणि तुम्ही पण सर्वजण या मरळकरांनो. माझा शिष्य आला होता सहकुटुंब रमेश, तुम्ही पण या. काय नाही, समाधानी आहे. जीवनामध्ये खूप पैसा मिळवण्यापेक्षा आमच्या जीवनामध्ये माणसं आम्ही खूप मिळवली. आजही सध्या ती माणसं माझ्यावर मनापासून प्रेम करतात. माझ्या मुलीच्या लग्नाला आली होती ती सगळी माणसं. बस असू द्या, हे जे तुमचं प्रेम आहे ना. खरं म्हणजे यावर्षी तब्येत बरोबर नव्हती. पंढरपूरहून आल्यानंतर तब्येत नादुरुस्तच होती. परंतु माऊलींना सांगितलं, माऊली गेल्या वर्षी शब्द दिला होता माऊलींना, दानेश्वर कुठे, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, बाबा पुढच्या वर्षी 7 दिवस आले तर मी माळ घालीन. पण दत्तवांना कुठे. चांगला विचार केला आणि वेळी सावध होणं गरजेचं आहे. तेव्हा आमची तळमळ असते. जिथे आम्ही 7 दिवस राहिलो, जिथे आम्ही जातो, तिथल्या तरुणांनी आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे. बस त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद नांदला पाहिजे, अशी आमची तळमळ असते. बस तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही, एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही सुखी असावे, समाधानी असावेत, तृप्त असावेत, आनंदमयी असावेत. तेव्हा यावर्षी असं वाटलं, वारीहून आल्यानंतर तब्येत बरी नाही, परंतु माऊलींनी मनाचा मोठेपणा दाखवला. माझे अंतस्थ आहेत. आम्ही फार दिवस सोबत राहिलो. लहानपणापासूनचे आम्ही साथीदार आहोत. आतापर्यंत त्यांच्यात आणि माझ्यात कधी दुरावा निर्माण झाला नाही. दावांना हे महत्त्वाचं आहे. तेव्हा माऊली म्हटले, भगवान बाबा, 3ऱ्या दिवशी मला संदीप दादांनी, चंदूभाऊनी, तुम्ही सर्वांनी कीर्तनाची सेवा दिली होती, परंतु तब्येत बरी नसल्यामुळे नाही येता आलं. परंतु एक दिवस का होईना, माझ्या शिष्याला म्हटलं, एक दिवस का होईना येणार गड्या. आमचा शिष्य असा माझा पट्ट शिष्य भारी निघाला की तो कधी फोन करील आणि कधी बाबा गडबडून रात्री झोपेतून उठल, याचा नियमच नाही. एक दिवस असलं की 5:30-6 वाजताच फोन आला, बाबा निघले की नाही, असा आमचा शिष्य. तेव्हा असू द्या, त्याची तळमळ तुमची सर्वांची इच्छा. आलो आणि माऊलींनी मनाचा मोठेपणा दाखवून 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माऊलींनी केली आणि आजची कीर्तनाची सेवा त्यांनी माझ्या वाट्याला दिली. त्याबद्दल माऊलींना मी धन्यवाद देईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. खूप
सुंदर मार्मिक भाव जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये रेखाटला. महाराज म्हणतात, देवा कोणची चरण सेवा करण्यासाठी जन्म घेणार, सेवेचे ते 3 प्रकार कोणते, आणि सेवा करत असताना मी कसं आनंदाने निर्भर होऊन राहील, माझ्या जीवनामध्ये काही सायासुद्धा कसे करणार नाही, तुम्ही जो मोक्ष देऊ म्हणता तो मोक्षसुद्धा माझ्या दृष्टीने कसा आहे याचा विचार सांगणारा हा अभंग आहे. बोलण्याच्या ओघामध्ये नियोजित कीर्तनाची वेळ संपून गेली. या नाम सप्ताहामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वच अन्नदात्याला मी धन्यवाद देईल. मनापासून तुमची वारकरी संप्रदायावरती आजही सुद्धा निष्ठा आहे. अन्नदाते सुद्धा अतिशय आनंदाने मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने अन्नदान करतायत. खरं म्हणजे जुन्या काळामध्ये आम्ही पाहिले फार भयानक परिस्थिती असताना सुद्धा जुन्या लोकांनी हा नाम सप्ताह टिकवला. त्याबद्दल जुन्या लोकांसाठी एकदा टाळीव झाली पाहिजे. आणि म्हणून नवीन लोकांना आमची विनंती असते की जुन्या लोकांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणून सोडली, म्हणूनच आपल्याला ही परंपरा माहीत झाली, म्हणून जुन्यांना कधी विसरायचं नाही. तेव्हा जुन्या कार्यकर्त्यांना धन्यवाद, मधले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही धन्यवाद, आणि आताचे जे नवीन कार्यकर्ते आहेत त्यांनाही धन्यवाद. एक इवलेशी रोप लाविले द्वारी या न्यायाने अतिशय सुंदर असं रोपटं माऊलींनी आपल्या मरळ गावामध्ये नाम सप्ताहाच्या रूपाचं लावलेलं आहे. तेव्हा याला चांगल्या प्रकारे खत पाणी घालणं हे तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजूनच तर तुम्ही आतापर्यंत हा सप्ताह फार मोठा केला म्हणजे महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार इथं येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना यावं असं वाटतंय, आपल्या मरळ गावामध्ये कीर्तन करावं असं वाटतंय. वास्तविक पाहता त्यांची सुपारी फार मोठी असते, तरी सुद्धा मरळ गावामध्ये आपलं कीर्तन झालं पाहिजे बस. संदीप दादा असेल, कार्यकर्ते असतील, तरुण मंडळी असतील, ते कधी अट्टहास करत नाहीत पहा. आणि म्हणून महाराष्ट्रात ते नामांकित गायक येऊन गेले तिथे, महाराष्ट्रामध्ये ज्यांची फार मोठी ख्याती आहे. आणि हे तर ख्यातनामच आहेत, त्यात काही वादच नाही. चिंतामण महाराज सुद्धा फार सुंदर गातात, खूप नाव आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये, आणि यांचा तर प्रश्नच नाही. तेव्हा असू द्या, तुम्ही सर्वांनी हे झाड मोठं केलेलं आहे बस. आता जुने जे कार्यकर्ते आहेत त्यातले बरेचसे निघून गेलेत आपल्यातून, जे गेलेत त्या सर्वांना आजच्या ह्या नाम सप्ताहाच्या निमित्ताने ज्यांनी अन्नदानाच्या रूपाने या सप्ताहामध्ये आतापर्यंत सेवा केलेली आहे, ज्यांनी काही आर्थिक सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी या ठिकाणी बसकरं टाकण्याची सेवा केली असेल, जी काही सेवा पडलेली असेल ती सेवा आजपर्यंत आयुष्यामध्ये ज्यांनी या नाम सप्ताहामध्ये केलेली आहे, जे हयात आहे त्या सर्वांना धन्यवाद. परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देवो, आणि जे आपल्यातून निघून गेले परमात्म्याने त्यांना चिरशांती द्यावी अशी माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.